नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा 2024ला झालेल्या महाटेटमधील ही पहिली ते 5वीच्या वर्गाची म्हणजे पेपर पहिला आहे. तर यामध्ये पहा, जर इथं काय लिहिलं बघा, माध्यम मराठी. तुम्ही जर मराठी माध्यम निवडलं तर तुम्हाला काय होतं, पहिले जे 1 ते 30 पर्यंतचे प्रश्न आहेत, पहिले जे 1 ते 30 पर्यंतचे प्रश्न आहेत ते काय येतात, मराठी भाषेचे येतात, म्हणजे प्रथम भाषा मराठी येते. आणि दुसरे 31 पासून इंग्रजीचे म्हणजे तुमची द्वितीय भाषा इंग्रजीचे ते प्रश्न येतात. त्यानंतर जे TET पेपर 1चे जे विषय आहेत कोणते, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, ते 61 ते 90 या भागात येतात. आणि नंतर गणित व परिसर अभ्यासचे प्रश्न येतात, जसे मी मागील व्हिडिओमध्ये सांगितले होते. आता तुम्ही जर माध्यम इंग्रजी निवडले तर या ठिकाणी पहा, विषय जो इथं मराठी आहे 1 ते 30साठी इथं इंग्रजी विषय तुम्हाला प्रथम भाषा म्हणून येणार 1 ते 30 याच्यामध्ये, आणि मराठी विषय हा द्वितीय भाषा म्हणून येणार 31 ते 60मध्ये. फक्त एवढाच बदल असणार आहे माध्यम निवडण्यावरून. बाकी जे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आहे ते दोन्ही भाषेत असते. हे पहा, इथं मराठी आणि तिथंच जवळच इंग्रजी पण, म्हणजे दोन्ही भाषेत ते अवेलेबल असणार आहे. तुम्ही याच्यामधील तुम्हाला अवगत भाषा म्हणजे तुमची फ्लुएन्सी जास्त आहे कुठे आहे ते तुम्ही त्याच्यातून तुमचे ते प्रश्न उत्तरे लिहू शकता. सेम टू सेम प्रश्न येतात, काहीही बदल होत नाहीत. फक्त काय असते, हे मराठीमधून असतं, हे इंग्रजीमधून असतं. तसंच गणितचे पण सेम. पहा इकडे, पहा इथून गणित चालू झालेलं आहे. तर इथं मराठीमध्ये गणित आणि इथं इंग्रजीमध्ये गणित. तर भाषा जर माध्यमावर फक्त परिणाम कुठे होणार आहे की प्रथम भाषा कुठली आणि द्वितीय भाषा कुठली, प्रथम 1 ते 30मध्ये कोणते प्रश्न येणार आणि 31 ते 60मध्ये कोणत्या विषयाचे प्रश्न येणार, हे माध्यमावरून ठरते. बाकी सर्व ॲज इट इज असते. इंग्रजी आणि मराठी दोन्ही विषयात ते असते. पहा, आता आपण पेपर 2 पाहूया. पहा, 6वी ते 8वीसाठी हा पेपर 2 आहे. आणि याच्यामध्ये पण ज्या विद्यार्थ्याची मी क्वेश्चन पेपर घेतली आहे त्यांची पण प्रथम भाषा मराठी असल्याने त्यांनी मराठी निवडलीत आणि द्वितीय भाषा इंग्रजी निवडलीत. म्हणून त्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रथम 1 ते 30मध्ये मराठीचे प्रश्न आलेले आहेत, नंतर इंग्रजीचे 31 ते 60मध्ये आलेले आहेत. बाकी तिसरा जो सिलेबसचा आपला विषय आहे तो आहे कोणता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. हे दोन्ही भाषेत तुम्हाला मिळेल, इंग्रजी व मराठी. पहा, सोशल सायन्स. आता ज्यांचं BA झालेलं आहे त्यांनी सोशल सायन्स हा विषय निवडायचा आहे पेपर 2साठी. आणि ज्यांचं BSc झालेलं आहे त्यांनी कोणता पेपर निवडायचा आहे, गणित व विज्ञान. तर इथं जे सामाजिक शास्त्र, या ठिकाणी जे सामाजिक शास्त्रे 91 ते 150 म्हटलेलं आहे, या ठिकाणी येणार आहे गणित व विज्ञान 91 ते 150 या प्रश्न क्रमांकाला. ज्यांचं BSc झालेलं आहे त्यांना, आणि ज्यांचं BA झालेलं आहे त्यांनीही सामाजिक शास्त्र निवडायला हवे. अशा प्रकारे TET ही काय असते, 150 गुणांची असते. आणि ह्या 150 पैकी 60% गुण पडणे आवश्यक आहे पात्र होण्यासाठी. 60% म्हणजे 90 गुण, 150 पैकी 90 गुण हवेत. पेपर 1 कोण देऊ शकतो आणि पेपर 2 कोण देऊ शकतो हे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी स्पष्ट केले आहे, तरी पण थोडक्यात सांगते. तर पहा, काय आहे की मी पेपर 2चं पहिल्यांदा सांगते. आहे पेपर 2. तर पहा, पेपर 2ला तुम्ही पात्र केव्हा होता किंवा पेपर 2 केव्हा देऊ शकता, तर तुमचं जर BEd कंप्लीट असेल किंवा तुम्ही BEdला ॲपियर असाल तर तुम्ही 6वी ते 8वीसाठी पेपर 2 देऊ शकता. तसेच DEd कंप्लीट आहे किंवा DEdला
तुम्ही ॲपियर आहे आणि तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे किंवा तुम्ही D.Ed करून ग्रॅज्युएशनला अपियर आहात तरी तुम्ही पेपर 2 देऊ शकता 1ली ते 8वी या वर्गासाठी. पेपर 1चं कसं, पेपर 1 D.Ed पूर्ण हवे, 12वी नंतर D.Ed आहे. D.Ed झाल्यानंतर तुम्ही किंवा D.Edला ॲपियर असला तरी तुम्ही पेपर 1 देऊ शकता. अशा प्रकारे हे दोन्ही पेपरचं काय आहे विभागणी आहे. विषय तर तुम्हाला समजलेले आहेत. सिलॅबस पण मी अपलोड केलेला आहे, पाहून घ्या. आणि तयारीला लागला असाल तर स्मार्ट स्टडीचे नियोजन आवश्यक आहे. तर तुम्ही काय करा, स्मार्ट स्टडी करा. स्मार्ट स्टडी म्हणजे काय तर थोडक्यात सांगते की काय करायचं आहे. प्रथम सर्व मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मिळवणे, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधणे, प्रत्येक पर्याय काय करणे, अभ्यासणे, त्याच पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करणे, मराठी व इंग्रजी व्याकरणाचा परफेक्ट अभ्यास करणे म्हणजे सखोल अभ्यास करणे, सिलॅबसनुसार घटक नंतर तुम्ही अभ्यासायचे आहेत आणि घटकनिहाय गुणांची विभागणी कशी आहे ते पाहायची आहे. नंतर घटकानुसार मागील क्वेश्चन पेपरमधील प्रश्न तुम्हाला पुन्हा सोडवायचे आहेत. अशा प्रकारे काय करायचं आहे की तुम्हाला अभ्यासाचे नियोजन करायचे आहे. याचबरोबर आणखीन एक म्हणजे तुम्हाला ह्या 150 गुणांची ही आपली TET 2.5 तासात कंप्लीट करायची असते. पहिला पेपर आहे 23 नोव्हेंबरला, पहिला व दुसरा एकाच दिवशी असतो 23 नोव्हेंबर 2025ला आणि अर्ज करण्याची तारीख आहे 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर. प्रवेशपत्र ऑनलाईन घेण्याची तारीख आहे 10 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर. तर पहिल्या पेपरची वेळ बघा सकाळी 10:30 ते दुपारी 1 आणि पेपर 2ची वेळ आहे दुपारी 2:30 ते संध्याकाळी 5. अशा प्रकारे पेपर 2 आहे. आपण जर अभ्यासाला सुरुवात केली असेल तर जुन्या प्रश्नपत्रिका अभ्यासूनच तुम्ही काय करा, अभ्यासाला सुरुवात करा. तसेच तुम्हाला जर चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी त्याची काय मिळेल, नोटिफिकेशन मिळेल. तसेच मी मराठी व्याकरणाची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुमच्यासाठी आणि 2013 ते 2024च्या क्वेश्चन पेपर मी स्पष्टीकरणासहित अपलोड केलेले आहेत. त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते. तुम्ही काय करा, त्या अभ्यासा. धन्यवाद.